कारण कसं ओव्यांवर तुम्ही लिहिताय हो. आणि ती भाषा बदलतीये, मराठी भाषा होतीये, हं. तर त्याचं वजन बदलतं. अगदी. त्याचा अर्थही बदलू शकतो. पण हं. तो इतक्या सुंदर पद्धतीने आल्यामुळे आम्हाला गायला फार मजा आला. आणि ते असं होतं, की देहाचं लावण्य स्वतेजाने अलंकाराचं सौंदर्य फुलवी. देहाचं लावण्य स्वतेजाने अलंकाराचं सौंदर्य फुलवी. नकळे कोणी कोणाला आभूषित केले असे मनाला हे भुलवी. म्हणजे असे मनाला हे वाह! भुलवी, असे सगळे महाराष्ट्राला भुलवी असे हे शब्द यांनी लिहिलेत आणि ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिल्यात. कमाल काव्य आहे. मला वाह! खूप खूप भारावल्यासारखं होतं, की आत्ता आत्ता सद्यस्थितीत मराठी भाषेला किंवा मराठी गीतं अनेक येत आहेत ना, आपण पाहतोय. पण हं. असं नाविन्य गीत येणं आणि त्याला आमची ताई, मी, हं. सावनी इथे नाहीये किंवा निहार आता तो कुठे कार्यक्रमात आहे, पण आणि रोहित राऊत हो. म्हणजे पोवाडा आहे, इथे धनगरी गीत आहे, इथे गोंधळ आहे. हे लोककलेला घेऊन हे केलेलं हे सौंदर्य फुलवलंय या भाषेचं, त्यात आम्हाला खूप आनंद होतो.